नमस्कार, मी प्राध्यापक मांगीलाल गणपतराव राठोड. बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण जीवनाच्या प्रसंगाविषयी या देशामध्येच नव्हे तर जगभरमध्ये अनभिज्ञ असलेला व्यक्ती सुद्धा सापडणार नाही. बाबासाहेबांची वैश्विक दृष्टिकोनाची जी प्रगल्भता होती, ती वैश्विक दृष्टिकोनाची प्रगल्भता या देशाला लाभली. या देशांचं भाग्य उजळलं. उद्धारली कोटी कुळे बाबासाहेब तुमच्या जन्मामुळे. बाबासाहेबांचा जन्म आणि या देशातल्या दलित पीडित वंचितांचं विश्व फुलवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रगल्भता आणि त्यांचा वैश्विक दृष्टिकोन हा मित्रांनो सर्वसामान्याच्या जीवनाला एक नवी संजीवनी आणि चेतना देणारा ठरला. या बाबासाहेबांच्या एका जन्माच्या सोहळ्यामुळे या देशातला उच्च वर्णीयांनी त्यांचं जे जीवन नष्ट केलं होतं त्याला माणुसपत देण्याचं काम बाबासाहेबांच्या एका जन्मामुळे होतो. आणि म्हणून त्याचं ऋण या देशातील कुठलाही माणूस विसरू शकणार नाही. तुम्ही कुठल्याही जाती धर्मातून येत असाल तर बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर आहेत. हे आज जर ती माणसं विसरत असतील तर याला दोष देता येणार नाही. त्यांची शैक्षणिक जडणघडण तशी असेल किंवा ज्या धर्मातून ज्या तत्वज्ञानातून ते समोर येत असतील तर तो त्यांचा दोष मानावा. आणि बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं ही प्रत्येक जातीतून, प्रत्येक धर्मातून, प्रत्येक वंशातून, प्रत्येक कुटुंबातून, प्रत्येक गल्लीबोळातून तुम्हाला दिसताना म्हणजे समोर येताना दिसतात. बाबासाहेबांना समजून घेत असताना ती वैश्विक प्रतिभा, त्याचा दृष्टिकोन, समग्र दृष्टिकोन असावा लागतो. बाबासाहेब हे अर्थतज्ञ आहेत, बाबासाहेब इतिहासकार आहेत, बाबासाहेब मानववंश शास्त्रज्ञ आहेत, बाबासाहेब इकॉनॉमिक्सचे महान प्रकांड पंडित आहेत. बाबासाहेब इतिहासाची पोलगोल करतात. 5000 वर्षाच्या संस्कृतीला एका क्षणामध्ये तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि माणसाला माणूसपण दिलं. आलं लक्षात की ज्या बाबासाहेबांच्या जीवनावर आज लोक पोट भरतायत, बाबासाहेबांच्या एकूण प्रतिभेला तो तडा जात असेल, जर आपण सर्वसामान्य माणसाचं शोषण करून मुठभर स्वार्थासाठी आपलं इमान विकत असेल आणि बाबासाहेबांचं नाव समोर घेऊन आपण जात असेल तर याला बाबासाहेबांचे विचारक म्हणता येणार नाही, बाबासाहेबांचे पाईक म्हणता येणार नाही, बाबासाहेबांचे विचारांना तिलांजली देणारे माणसं म्हणता येईल. आणि ही तिलांजली देण्याचं काम जर मुठभर स्वार्थासाठी होत असेल तर हे उचित नाही. मित्रांनो, मी लिहिलेली सुंदरशी अशी कविता आहे. तुझ्या लेखणीचे वारसदार म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सर्व लेखणीचे वारसदार आहोत. तुझ्या लेखणीच्या वारसदारांनी मांडून ठेवलं येते स्वतःच्याच घराची चूल आणि फक्त स्वतःच मूल. काय म्हणतोय की तुझ्या लेखणीच्या वारसदारांनी मांडून ठेवलं येते स्वतःच्याच घराची चूल आणि फक्त स्वतःच मूल. तुझ्या लेखणीच्या वारसदारांनी पेरली असती येते स्वतंत्र, समता आणि बंधुतेची मूल्य. कदाचित याही मातीत तळपणारे सूर्य जन्माला आले असते. अंधार संपुनी माणसाला माणूसपण देता आले असते. हे बाबासाहेबांनी माणूसपण दिलं म्हणून आपण आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून हितगुज करताना मी दिसत आहे. मित्रहो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन पॉवर, दिस इज द गिफ्ट फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू अस अँड विथ यू. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला एक मत एक मूल्य, वन वोट ही जी भूमिका दिली, तो धीरूभाई अंबानीच्या कुटुंबातला माणूस असेल किंवा सर्वसामान्य तळागाळातला एखादा सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा अंतिम टोकातला माणूस असेल, त्याला सुद्धा या देशाचा संविधानामध्ये समान अधिकार दिले. एक वोटिंगचा अधिकार दिला. तो वोटिंगचा अधिकार म्हणजे ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंत सगळ्या उमेदवारांना निवडण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. म्हणून त्या बाबासाहेबांचे उपकार आपण मानलेच पाहिजे. या देशातल्या महिलांना हिंदू कोड बिलच्या माध्यमातून
मुक्तता देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एससी एसटीचं रिझर्वेशन ची पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अगोदर ओबीसीचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो बाबासाहेबांनी पहिल्यांदा मांडला. परंतु आज बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, पोटार्थ स्वार्थासाठी जर काही माणसं बाबासाहेबांच्या विचारांना विकत असतील तर त्याला पायबंद घालणं या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सला आहेत. हजारो माणसं बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाली, वेगवेगळ्या पदावर गेली, IAS IPS झाली, काही डेप्युटी क्लर्क, काही तहसीलदार, मोठमोठे कमिशनर लेवलची माणसं आहेत. परंतु जय भीम घालत असताना त्यांना लाज वाटते. ती लाज वाटू नये, कारण ज्या महामानवामुळे आपण मुक्तीचा संदेश घेऊन आज स्वतंत्र भारतामध्ये आपली स्वतंत्र आयडिओलॉजी क्रिएट करतोय ते बाबासाहेबांचे महान उपकार आहेत. हे आपण विसरत असाल तर त्याला बाबासाहेब दोषी नाही. तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशातल्या सुशिक्षित लोकांनीच मला धोका दिला. सर्वसामान्य माणसं खांद्यावर माझा झेंडा घेऊन निघाली होती आणि सुशिक्षित माणसांनी मला दगाफटका केला. कारण बाबासाहेबांनी विलायतीला म्हणजे फॉरेन मध्ये शिक्षणासाठी जी पाठवलेली माणसं होती ती तिथंच रममान झाली. ती परत भारताच्या या दलित समाजांच्या किंवा जे काही बहुजन आहेत त्या बहुजनांच्या विकासासाठी लाभली नाहीत. आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, बाबा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, बाबा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्याचे न्यारेच टोक असते, कर्णित भीम असता, वाणित भीम असता, वर्तन त्याच्या पिल्ल्याचे सारेच चोक असते. या एका तत्वज्ञानाने वामनदादा कर्डकांसारखा माणूस जेव्हा गरजला तेव्हा भीमरूपी सूर्योदयाला एक वेगळी कलाटणी मिळाली. आणि स्वतः बाबासाहेब म्हणतात, वामनदादा कर्डकांचा एक जलसा म्हणजे माझ्या अनेक भाषणाचा सार आहे. माझ्या भाषणापेक्षा कितीक लोकांना जागृत करण्याचं एक सोशल मीडिया म्हणजे संदेश माध्यम म्हणजे वामनदादा कर्डकांचे एकूण जलसा असतो. म्हणून वामनदादा कर्डकांसारखी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पेटली. आणि ती पेटलीच नाही, ते लाखो लोकांना एक संदेश माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला भेटली. आणि या वामनदादा कर्डकांसारख्या माणसांवर अनेक लोकांनी शोध प्रबंध PhD संशोधन केलेत. या बाबासाहेबांच्या विचारांना आज पुनर्जीवित करण्यासाठी 21व्या शतकामध्ये बाबासाहेब हा संपूर्ण जगामध्ये स्प्रेड झालेला आहे. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती संपूर्ण जगभर साजरी केली जाते. बाबासाहेब हे फक्त भारताचंच भूषण नाही की कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये जगामध्ये जगामध्ये सगळ्यात तत्वज्ञानी माणूस, सगळ्यात मोठा प्रकांड पंडित म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राकडे पाहिले जातं. याचा अर्थ बाबासाहेब पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिलाला जेव्हा विरोध करत झाला तेव्हा बाबासाहेबांनी या हिंदू कोड बिल स्वीकृत करा अशी विनंती केली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी ती नाकारली आणि हिंदू कोड बिलासाठी आणि ओबीसी आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी कायदे पंडित असलेल्या माणसाने आपला राजीनामा दिला. म्हणजे मंत्रिमंडळातून बाहेर पडतं. ती बाबासाहेबांची तत्वज्ञानी आणि आजचे आमदार आणि आजचे खासदार याच्यामध्ये ही तफावत आहे. लीडरशिप कॅन गिव्ह अस द बिग ऑपॉर्च्युनिटी, लीडर कॅन गिव्ह अस डिफरंट पाथ फाइंड्स. म्हणजे लीडरची क्वालिटी काय असते हे बाबासाहेबांकडून शिकण्याची गरज आजच्या लीडरला आहे. म्हणजे लीडर कॅन चेंज अस द बेसिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ होल लाईफ. म्हणजे बाबासाहेबांकडे जी काही लीडरशिप क्वालिटी होती ती लीडरशिप क्वालिटी सच्ची होती आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली. आणि बाबासाहेब यांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, एका फॉरेनच्या लेखकांनी सांगितलं होतं, बाबासाहेब जिवंत असताना जेवढे स्फोटक नाही, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते 10 पट स्फोटक होतील. आणि बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक गल्लोगल्ली जातील आणि संपूर्ण देश व्यापतील. आणि बाबासाहेबांचं आज या जयंतीनिमित्त मला हे करायचं आहे की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हा संपूर्ण भारत मी बौद्धमय करीन. म्हणजे बाबासाहेबांना हे बुद्धिस्ट तत्वज्ञानाच्या माध्यमातून हे राष्ट्र असावं. कारण ज्या ज्या देशांनी ही बुद्धिस्ट व्यूहरचना आखली त्या संपूर्ण जगामध्ये, ते जर्मनी असेल, जपान असेल, चीन असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल,
या छोट्या छोट्या देशांनी हॅपीनेस कंट्री बनवून आणि एक वैश्विक स्तरावर आपली एक इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान आपण या देशामध्ये आपण एक प्रकारे पुन्हा पुनर्जीवित करून बाबासाहेबाला या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्याला नतमस्तक होता येईल. धन्यवाद.